मंडळी नमस्कार. आज आम्ही गाव कळंबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, तर या भागामध्ये सोपान अंबोरे सर यांच्या या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर त्यांनी एक 15 ते 20 दिवसाच्या पाठीमागं याच ऊसाच्या प्लॉटला केरनचं तंत्रज्ञान जे आहे आपलं ते वापरलं आहे आणि खूप छान असा रिझल्ट ह्या 15 ते 20 दिवसात दिसला आहे आम्हाला सर्वांना. आणि तो पाहण्यासाठी आम्ही आलो आहे आणि या भागातील प्रगतशील शेतकरी पण मोठ्या संख्येने इथं आहेत. तर थोडंसं आपण त्यांना विचारूया की नेमके काय काय बदल झाले. सर तुमचं पुन्हा नाव वगैरे सांगा. सोपान मुंजाजी आंबोरे. अच्छा. गाव राहणार कळंबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. अच्छा. तुम्ही हे केरनचं तंत्रज्ञान तुम्हाला कसं उपलब्ध झालं ते पहिला सांगा. यूट्यूबच्या माध्यमातून. यूट्यूबच्या माध्यमातून. बरं. त्याच्यानंतर तुम्ही हे डोस कधी सोडले? हे डोस सोडे आम्ही 7 तारखेला. 7 तारखेला. बरं. डोस सोडण्यापूर्वी परिस्थिती काय होती तुमच्या मातीची किंवा ह्या पिकाची? मातीची काय आम्ही बघितली नव्हती. हां. पण पीक हलकं होतं आमचं. हलकं होतं एकदम. जे आता पाहतोय आपण की पिकाची ग्रोथ वगैरे चांगली दिसते ना. हो. बरं. ठीक आहे. जरा मातीतला बदल काय झाला जरा दाखवता मला तुम्ही. माती आता भुसभुशीत जाईल. जरा दाखवता हातानं. दाखवा थोडंसं. अच्छा. हे एकदम मातीमधला खूप मोठा बदल दिसतोय. आणि शेजारी पण तुम्ही म्हणले ना की तर नाही वापरली तर माती कशी आहे? हार्ड आहे तिथं. एकदम हार्ड आहे माती. बरं. आता ह्याच ऊसाच्या क्षेत्रामध्ये तुमच्या भागामध्ये उत्पादन किती निघतं ऊसाचं? 60-65 पर्यंत. 60-65. किती महिन्यात ऊस हार्वेस्टिंग होतं? 14 महिने लागतात. 14 महिन्यामध्ये. बरं. आता ह्या ऊसाची परिस्थिती बघितल्यानंतर असं काय वाटतंय तुम्हाला उत्पादनामध्ये काय वाढ होईल वगैरे? बदल दिसतोय बदल. अच्छा. ठीक आहे. तुम्ही अजून पण काय तुमच्या पिकासाठी वापरले ना? दुसरं काय वापरलं नाही, आपलं रासायनिक खत वापरलं. अच्छा. पण इतर पिकासाठी पण तुम्ही टेक्नॉलॉजी वापरले ना? हा, कुंदनसाठी वापरले का? अच्छा. ठीक आहे. तो पण प्लॉट पाहणार आहे आपण. तर एकूण ह्या ऊसाची परिस्थिती बघितल्यानंतर किंवा ह्यातल्या मातीची परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ होईल असं वाटतंय का? दिसतंय चित्र तसं. वाटते ना? अच्छा. ओके. तर तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून तुमचे आभार करतो. धन्यवाद.